आपण ऐकत आहात कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग, भाग 27. माझा गळा दाबून मला मारून टाक. मी आता जिवंत नाही राहू शकत, ती जड मनाने म्हणाली. असं कसं मारून टाकू? जन्म दिला आहे मी तुला, तिची आई रडत म्हणाली. मग असंच कुडत राहू का आयुष्यभर? जे काही थोडंफार माझ्याकडे होतं ते सुद्धा त्यांनी हिरावून घेतलं. माझ्या शरीराची किळस वाटते मला. का त्यांना मला हात लावू दिला? का मूर्खासारखं त्यांची मदत करायला गेले? असं बोलत तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. तू बरोबर बोललीस आई, मी नालायक आहे. या जगातली सगळ्यात जास्त नालायक आणि चारित्र्यहीन जर कुठली मुलगी असेल तर ती मी आहे. मला जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये. 2 पुरुषांनी 2 किती किळसवाणी गोष्ट आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केलं त्याचा व्हिडिओ केलाय आणि आता ते सगळ्या जगासमोर हा व्हिडिओ आणतील. मला हे अख्खं जग बघेल. आजपर्यंत मी कधीच कुठल्या पुरुषाचा स्पर्श झाला नाही मला, आणि आज त्यांनी माझं अस्तित्वच माझ्यापासून मिटवून टाकलं. मला मारून टाक आई, नाहीतर मी तरी स्वतःला संपवेन. ती आपली मान नाहीमध्ये हलवत म्हणाली. तिचं शरीर भीतीने कापत होतं. त्यांनी तिला मिठी मारली. ज्या गोष्टीला त्या तिच्या जन्मापासून घाबरत होत्या तीच गोष्ट आज सत्य होऊन त्यांच्यासमोर होती. त्यांची एवढ्या वर्षाची भीती खरी ठरली होती. बाळा, तू नालायक नाहीयेस. मला माहीत आहे तुझी काही चूक नाहीये. असं एकदम अचानक माझ्या तोंडून निघून गेलं. मला माहीत आहे माझी मुलगी नालायक नाहीये, त्या तिला समजावत म्हणाल्या. नाही आई, मी नालायकच आहे. तू मला हात नको लावूस. मी घाण झाले. माझ्यामुळे तू घाण होऊ नकोस, ती त्यांना लांब ढकलत म्हणाली. तसं त्यांना स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप झाला. त्या तिला एवढं बोलण्याचा तिच्यावर असा परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. तिला असं वागताना बघून त्यांना रडू आलं. त्यांनी तिला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण ती लांब सरकली. जणू त्यांनी हात लावला तर त्यांच्या हाताला घाण लागेल. तिने एकदा आपल्या संपूर्ण शरीराकडे बघितलं आणि ती स्वतःलाच तुच्छतेने बघू लागली. तिने आपल्या अंगाला साडी गुंडाळली आणि बाथरूममध्ये गेली. थंड पाण्याचा शावर चालू केला आणि थरथरणाऱ्या हातांनी शॅम्पूची बाटली स्वतःवर ओतून घेतली. जिथे जिथे त्यांचा घाणेरडा स्पर्श झालेला आहे ते सगळं स्वच्छ करायचं होतं तिला. म्हणून त्या साबणाने शरीरावरची घाण काढून टाकत होती. पण शरीरावरची घाण 1000 वेळा धुवून निघून जाईल, पण मनावर झालेले वार आणि त्या घाणेरड्या स्पर्शाची स्मृती ही आयुष्यभर आणि शेवटपर्यंत सोबत राहणार होती. तिच्या आयुष्यात ही गोष्ट आयुष्यभर राहणार होती. जरी तिने कित्येक वेळा अंगाला साबण लावला तरी सुद्धा. ती रडत होती, ओरडत होती. स्वतःवरच तिला चिड येत होती. का उघडलं असेल तिने दार? का स्वतः त्यांच्या जाळ्यात अडकली ती? त्याला मारलेल्या चापटीचा आणि त्याने इथे येण्याचा संबंध तिला समजायला हवा होता, असं आता तिला वाटत होतं. स्वतःलाच ती मूर्ख समजत होती. बेशुद्ध पडली होती, पण केलेला स्पर्श अजूनही तिच्या शरीरावर रेंगाळत होता. तिला तेव्हा सुद्धा जाणवत होता त्यांचा स्पर्श, पण तिचा मेंदू शरीराला प्रतिकार करण्याची परवानगी देत नव्हता. त्याने बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तिच्या कानाखाली मारल्या होत्या. कदाचित तिने एक चापट मारली होती, पण त्याने कित्येक वेळा तिला मारलं होतं याची जाणीव तिला होत होती. ती बसून आपले हात जमिनीवर जोरात आपटत होती. स्वतःला अजूनच जास्त शिक्षा देत होती. एवढ्या थंडीत सुद्धा अंगावर थंड पाणी घेत होती ती. तिला पर्वा नव्हती अंगावर पडणाऱ्या थंड पाण्याची. तिला होणाऱ्या वेदना या कितीतरी पटीने त्रासदायक होत्या, पण
तिच्या आईला स्वतःच्या मुलीची अशी अवस्था बघवत नव्हती. त्यांनी तिथे जाऊन शॉवर बंद केला आणि गरम पाण्याचा नळ चालू केला. थंडी वाजत नाहीये का तुला? त्यांनी जड आवाजात तिला विचारलं. तसं तिने रडतच निरागसपणे नाहीमध्ये मान हलवली. तसं त्यांनी तिला घट्ट मिठी मारली, जणू त्यांच्या मुलीला कोणीतरी घेऊन जाईल. पण तिने त्यांना लांब ढकललं, जणू आता ती त्यांची मुलगी राहिली नव्हती. तिच्या आईने नेहमी तिला सांगितलं होतं, पुरुषांपासून 10 हात लांब राहायचं. पण आज घडलेल्या घटनेमुळे ती कसं तिच्या आईला तोंड दाखवू शकणार होती? कसं ती त्यांना स्वतःची मुलगी म्हणून देणार होती? तिच्या आईचे शब्द तिने मोडले होते. त्यामुळे स्वतःच्याच नजरेत ती खाली पडली. स्वतःचीच तिला लाज वाटत होती. थांब, मी तुला स्वच्छ करते. त्या तिच्या चेहऱ्यावर आपले दोन्ही हात ठेवत म्हणाल्या. नाही, नको. मी काहीच डिझर्व करत नाही. माझी कशाचीच लायकी नाहीये. मी जिवंत राहणं डिझर्व नाही करत. तुझ्या देवाला सांग ना मला मारून टाकायला. त्याच्याकडे शक्ती आहे ना, तो तुझं ऐकेल. असंही आता मी अपवित्र झालेली आहे. अशुद्ध झाले मी. मी आता तुझी आधीची मुलगी नाही राहिली. ती त्यांना रडत म्हणाली. काही पण बोलू नकोस. मला देव जरी म्हणाला ना तू माझी मुलगी नाहीयेस, तरी मी मान्य करणार नाही. तुझा जीव घेण्याआधी त्या देवाने माझा जीव घ्यावा. असं म्हणत त्यांनी तिला आपल्या कुशीत घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जसं एखाद्या रडणाऱ्या बाळाला आपल्या आईची कुशीची गरज असते, तसंच सध्या तिलासुद्धा तिच्या आईची गरज होती. तिचं आयुष्य आज पुन्हा शून्यावर आलेलं होतं. ती जन्माला आली तेव्हा तिला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या. पण आज ती पुन्हा शून्यावर आलेली होती. पुन्हा तिला जगणं शिकायला लागणार होतं. स्वतःच्या मुलीला त्यांनी एका गुलाबाच्या फुलासारखं वाढवलं होतं. जेव्हा ते झाड त्याच्यावर वाढणाऱ्या कळीचं पालनपोषण करून तिला मोठं करतं, तिला कोणी हात लावू नये म्हणून स्वतःला काट्यासारखं बनवतं. पण अचानक एके दिवशी त्या गुलाबाच्या कळीवर किडे येतात आणि तिला अर्धवट कुरतडून टाकतात, तिचं अस्तित्व मिटवतात. तेव्हा त्या झाडाला काय वाटत असेल? किती यातना होत असतील त्याला? आता ती कळी कधीच उमलणार नाही आणि कधी स्वतःचं अस्तित्व या जगाला दाखवणार नाही. तेव्हा काय वाटत असेल त्या झाडाला? यासाठीच का त्या झाडाने तिची निर्मिती केली? तिला या निसर्गाच्या कीटकांनी खाऊन टाकावं म्हणून का? ह्या निसर्गानेच तिची निर्मिती केली, पण हा निसर्गच तिचा भक्षक झालेला आहे. कदाचित त्याने तिची निर्मिती स्वतःच्या स्वार्थासाठीच केली असावी. तिची एका आकर्षक रूपात निर्मिती करायची आणि निर्दयीपणे तिलाच कुरतडून खायचं. पण या सगळ्यात त्या झाडाचा काय दोष? त्याने तर सगळं पणाला लावून तिला जन्म दिला. आणि त्या कळीचा तरी काय दोष? तिने सुद्धा जन्माला यायचं ठरवलं म्हणून का त्याने तिची अशी अवस्था करावी? देवाक्षी, किती ताप आलेला आहे तुला. प्लीज काहीतरी खा. त्यांनी तिच्यासमोर प्लेट ठेवली. त्यासुद्धा काळजीने तिच्याकडेच बघत होत्या. हे सगळं पचवण्यासाठी तिला किती धैर्य लागणार होतं हे त्या देवालाच माहीत. परवा रात्री जे घडलं होतं त्यामुळे तिने नीट जेवण केलंच नव्हतं. आईच्या बोलण्यावर फक्त तिने जबरदस्ती 1-2च घास खाल्ले होते. सारखा त्याच गोष्टीचा विचार करायची ती. सारखं बेडवर कुशी पडून झालेल्या गोष्टी आठवत कुढत होती ती. ते आठवलं की अजूनच तिच्या डोळ्यात पाणी यायचं. आठवू नये म्हणून तिने खूप प्रयत्न केला. स्वतःचे डोळे मिटले, त्यांच्यावर हात ठेवला, पण तिला सारखं सारखं तेच आठवायचं. पण आता जर तिने नीट जेवण करणं खूप गरजेचं होतं, नाहीतर तिची अजूनच तब्येत बिघडणार होती. तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजली. या वेळेला कोण आलं असेल असा विचार करूनच
त्या दोघी घाबरून गेल्या. बेल आता सारखीच वाजू लागली. तसं त्या बाहेरच जाणार होत्या तर तिने घाबरून त्यांचा हात पकडला. प्लीज आई, नको जाऊस. परत कोणीतरी आज येईल, ती रडक्या स्वरात त्यांना म्हणाली. तसं त्या तिथेच तिच्या शेजारी बसल्या. तिने त्यांना घट्ट पकडलं होतं. देवाक्षी, दार उघड. आम्ही तुला भेटायला आलो आहोत. हे बघ, आम्ही तुझे कालचे पैसे सुद्धा आणलेले आहेत. बाहेरून एक दारू पिलेल्या व्यक्तीचा आवाज आला. ती व्यक्ती संग्राम होती. तिने त्याचा आवाज ऐकला आणि अजूनच दचकली. तिने हंतरून अंगावर गुंडाळले. ए बाई, दार उघड, नाहीतर तुझ्या मुलीच्या एका क्लिकमध्ये सगळीकडे इज्जतीच्या चिंध्या करून टाकू. रणजित त्याचं मेन डोअर वाजवत म्हणाला. तसं त्यांनी तिला अजूनच घट्ट पकडलं. दोघी सुद्धा भीतीने थरथरत होत्या. त्याने पायाने दाराला लाथ मारायला सुरुवात केली. ए बाई, दार उघड बघ, नाहीतर तुझ्या मुलीचा व्हिडिओ एका क्लिकमध्ये व्हायरल करू. संग्रामने त्यांना पुन्हा धमकी दिली. मी 1-2 बोलतोय. 3 म्हणायच्या आत दरवाजा उघड, नाहीतर तुझ्या मुलगी कशी दिसते ते जगासमोर दाखवे. संग्रामने त्यांना शेवटची धमकी दिली. 1, 2 आणि 3. तो असं म्हणताच त्यांनी दरवाजा उघडला. ती घरी नाहीये. तिला मी गावाला पाठवून दिलं आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा. त्या त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाल्या. असं कसं पाठवलं? थांबा, आम्ही शोधून काढतो तिला. ते असं म्हणत आत शिरले आणि तिच्या रूमकडे गेले. त्यांनी दार पुढे ढकललं, पण ते उघडलं नाही, कारण आतून कडी लावली गेली होती. देवाक्षी, दार उघड, नाहीतर तुझ्या आईचा गळा कापू आम्ही, त्यांनी तिला धमकी दिली. हे बघ, तुझ्या आईला आम्ही पकडलं आहे. संग्राम, जा, चाकू घेऊन ये. रणजित त्यांचा गळा पकडत म्हणाला. काही झालं तरी दार उघडू नकोस, तिच्या आईने तिला सांगितलं. रणजितने त्याच्या हातात चाकू आणून ठेवला. मी अजून वॉर्निंग देतोय, असं म्हणत त्याने त्यांच्या गळ्यावर सुरी लावली. तसं तिने सुद्धा दुसऱ्या क्षणाला हार मानून दार उघडलं. सगळं गमावलं होतं तिने, पण आता आई गमवायची नव्हती तिला. आता त्यांच्या चेहऱ्यावर असुरी हसू होतं आणि आई तिच्याकडे हरलेल्या नजरेने बघत होती. मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज आता तरी आम्हाला त्रास देऊ नका. ती निराश होऊन त्याच्या पायात पडली. ए चल, नाटकं नको करूस. रणजितने तिच्या केसांना पकडत तिला उठवलं. ए चल, नाटकं नको करूस. रणजितने तिच्या केसांना पकडत तिला उठवलं. तसं ती वेदनेने कळवळली. एक आई आपल्या मुलीचे हाल कसे बघू शकत होती, ते सुद्धा स्वतःच्या डोळ्यांनी. त्यांनी रणजितच्या हातातली सुरी हिसकावून घेतली आणि संग्रामच्या गळ्यावर दाबली. सोड तिला, नाहीतर मी तुझा गळा कापून टाकेन, त्यांनी धमकी दिली. तसं रणजितने तिचे केस सोडले. त्यांनी सुरी त्याच्या गळ्यावर प्रेस केली आणि रणजितला तो व्हिडिओ डिलीट मारण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ डिलीट मार, नाहीतर संग्रामचा गळा कापून टाकेन मी, आणि आत्ताच्या आत्ता इथून हलायचं बघा, तिची आई त्यांना म्हणाली. तसं रणजित मोठमोठ्याने हसायला लागला. त्याचं असं वागणं बघून त्या कन्फ्यूज झाल्या आणि तीच संधी साधून रणजितने त्यांना ढकलून दिलं. तसं त्या जोरात जमिनीवर आपटल्या. तुला काय वाटतं, तुझ्या एवढ्या धमकीने घाबरून जाऊ का आम्ही? रणजित त्यांचे केस ओढत त्यांना म्हणाला. प्लीज आईला सोडा. कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? ती त्याच्या हातातून आईचे केस सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आम्हाला तुझ्यासाठी करावं लागतंय हे सगळं, असं म्हणत संग्रामने तिचा हात पकडला. जर तुम्ही आम्हाला सोडलं नाही ना, तर मी तुमच्यावर केस टाकेन. रणजित आता तिच्या आईला मारत होता,
म्हणून ती रागाने ओरडून म्हणाली, मला वाटतं तुला अजूनही व्हिडिओबद्दल माहीत नाही. थांब, मी तुला काहीतरी दाखवतो. असं म्हणत संग्रामने व्हिडिओ प्ले केला. त्यामध्ये ती जे काही बघत होती त्याने तिच्या अंगावर शिसारी आली. तिने त्याच्याकडून फोन हिसकवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमलं नाही. आमच्यासोबत चल, नाहीतर हा व्हिडिओ आम्ही इंटरनेटवर अपलोड करू, त्याने तिला धमकी दिली. प्लीज, मी पाया पडते तुमच्या, तिला कुठे नेऊ नका. तिची तब्येत बरी नाहीये. त्या आता आपले दोन्ही हात पसरवत भीक मागत म्हणाल्या. ते दोघेही त्यांचं न ऐकता तिला घेऊन जाऊ लागले. ती तिच्या आईकडे पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होती. तिला नव्हतं जायचं, पण त्यांनी तिला जबरदस्तीने नेलं. इकडे तिची आई देवासमोर डोकं आपटत होती. हा दिवस बघण्यापेक्षा मरून गेलेलं बरं असं वाटत होतं. तिची आई देवासमोरच त्याला दोष देत बसली होती. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिच्या मदतीला गेलास, पण माझ्या मुलीचे पार लचके तोडले जात आहेत तर का इथे आरामात बसला आहेस? का अजूनही तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे? ती तुला मानत नव्हती, पण मी तर मानत होते ना तुला. दररोज तुझी पूजा करायचे. ती नेहमी म्हणायची, देव कधीच आपली मदत करत नाही आणि करणार सुद्धा नाही. पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. नेहमी तुला मानत आले, पण काय भेटावं या बदल्यात मला? माझ्या मुलीची अशी अवस्था व्हावी. ती मानत नव्हती तुला, मान्य आहे, पण याची एवढी मोठी शिक्षा भेटावी तिला? जर तिने तुला मदतीसाठी हाक मारली नव्हती तर तू का शांतपणे हा तमाशा बघत होतास? का तिला वाचवलं नाहीस तू? असो, तू जे केलंस ते केलं, पण आता मी सुद्धा ठरवलंय, इथून पुढे मी तुला पूजणार नाही, तुझ्या मंदिरात सुद्धा पाय ठेवणार नाही. त्या देवासमोर रडत म्हणाल्या. त्या तिची वाट बघत थांबलेल्या. त्यांच्या मनाला काय वाटत होतं ते त्यांनाच माहीत होतं. स्वतःच्या मुलीचे असे हाल बघून त्या जिवंतपणीच मेल्या होत्या, पण यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असं आता वाटत होतं. घराच्या दारातच काही वेळात तिथे कार थांबली. तसं त्यांच्या काळजाचा ठोका थांबला. त्या कारमधून एक मुलगी चालत येत होती. अंधारात फार काही दिसत नव्हतं, पण एवढं मात्र दिसत होतं की ती त्यांचीच मुलगी चालत येत आहे. त्या जरा पुढे गेल्या, पण तेवढ्यात त्यांचे पाय जागीच गोठले. तिला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. 2 पावले सुद्धा तिने वेडीवाकडी टाकली, पण आता तर तिने आपलं शरीरच तिथल्या मातीत टाकून दिलं. जणू आता तिच्या शरीरात जीवच राहिला नव्हता. चालता चालताच ती जमिनीवर पालती पडली. तिच्या जणू जिवंत राहण्याची इच्छाच राहिली नव्हती. त्या पळतच तिच्याकडे गेल्या. तिचे कपडे काही ठिकाणी फाटले होते. शरीरावर जुन्या जखमांसोबत नव्या जखमा सुद्धा भेटल्या होत्या. चेहरा एखाद्या भयानक बाहुलीसारखा दिसत होता. पांढरा फिक्कट पडला होता पूर्ण. तिचे हे रूप बघून काही क्षण तिच्या आईच्या शरीरातून आत्मा निघून गेला. काही क्षण त्यांचे हात सुद्धा तिला स्पर्श करताना थरथरत होते. त्यांनी तिला आपल्या मांडीवर ठेवून छातीला कवटाळलं. बास झालं आई आता. एकतर मी तरी मरेन, नाहीतर त्यांना तरी मारून टाकेन. ती तिच्या आईला कुठला तरी निर्धार करत म्हणाली. तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे. असंही अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा व्यक्ती जास्त चुकीचा असतो, तिची आई सुद्धा तिला म्हणाली. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.